का? सुदामा द्वारकेला आला खरा, पण तिथलं सारं वैभव बघून त्याचे डोळेच दिपले. बिचारा सुदामा पार गोलून गेला. त्याला वाटायला लागलं, आपण इथं उगाच आलो का काय? का असं का वाटलं? तो तर त्याच्या मित्राला भेटायला गेला होता ना. हो रे, पण सुदामा पडला बिचारा गरीब. त्यात त्याचे कपडे सुद्धा फाटके होते. मग एवढ्या मोठ्या श्रीमंतीत राहणारा आपला मित्र आपल्याला ओळखेल का नाही? पण श्रीकृष्णानं मोठ्या प्रेमानं त्याचं स्वागत केलं. एवढंच नव्हे, सुदाम्याने आणलेले पोहे सुद्धा त्यानं मिटक्या मारत खाल्ले. पण एक मात्र झालं, आपल्या गरिबीविषयी श्रीकृष्णाला काही सांगावं, त्याची थोडी मदत घ्यावी, हे काही सुदाम्याला जमलं नाही. तो श्रीकृष्णाचा निरोप घेऊन तसाच परत निघाला. म्हणजे सुदामा तसाच गरीब राहिला? नाही रे, ते भगवान श्रीकृष्ण होते. कोणी साधा सुद्धा व्यक्ती नव्हता. त्यांना कोणी काहीही सांगितलं नाही तरी त्याला सगळं समजलं. सुदामा जेव्हा स्वतःच्या घरी गेला ना, तेव्हा स्वतःच्याच घराला तो ओळखू शकला नाही. कारण काय माहितीये? श्रीकृष्णाने सुदाम्याची सगळी गरिबीच संपवून टाकली होती. ए आजी, असं कसं होईल? कृष्ण काय जादूगार होते का? नाही रे, श्रीकृष्ण देव होते आणि देव आहेत. आजी, असं फक्त गोष्टीत होतं, खरं नाही होत. अरे बाळा, आपण एखाद्या देवाची भक्ती केली ना, तर देव सगळं काही आपल्याला देतो. आपण नेहमी सुदाम्यासारखं असावं, म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपात तरी आपल्याला आपला श्रीकृष्ण भेटतोच. आई, अगं तुला किती वेळा सांगितलंय त्याला ओव्या शिकव, अभंग शिकव, स्तोत्र शिकव, पण अशा कधीच खऱ्या न होणाऱ्या गोष्टी त्याला शिकवू नकोस आणि सांगूही नकोस. का? या गोष्टी खऱ्या होत नाहीत असं कोणी सांगितलं तुला? मला माहितीये ना, माहितीये मला, मी बघतोय, प्रत्यक्षात भोगतोय. अर्णव म्हणतोय तेच खरंय. हे चमत्कार फक्त गोष्टीत घडतात, वास्तवामध्ये नाही. कायम कायम स्वप्नातच जगायचं का आपण? अरे आहे ते परिस्थिती कधी स्वीकारणार? अहो काय झालं? घरात आले आले काय चिडचिड करायला लागलाय? हॉटेलमध्ये काही झालं का? नाही, आणि हॉटेलमध्ये आता नेहमीच झालंय, आणि ते मी स्वतःनी ओढवून घेतलेलं आहे. पण हे असं कोणी चमत्काराच्या गोष्टी सांगायला लागलं ना, की तळपायाची आग मस्तकात जाते. तो देव कुठलाही चमत्कार घडवत नसतो. आपल्या नशिबाचे भोग आपल्यालाच भोगायला लागतात. अहो नका ना जीवाला त्रास करून घेऊ. आधीच एकतर दमून आलात तुम्ही. तुम्हाला जेवायला वाढू का? नको, हे असं काही बघितलं ऐकलं ना की जेवायची इच्छाच मरते. आईला किती वेळा सांगितलं, अर्णवला या अशा गोष्टी सांगत जाऊ नकोस, शिकवत जाऊ नकोस, पण नाही. अगं परिस्थितीची जाणीव व्हायला नको त्याला. अहो आई काय चुकीचं सांगताय? आपलं काम आपण देवावर श्रद्धा ठेवून करायची. तोच आपल्याला बळ देत असतो. हो, अरे आपण काही कमी करतो, पण आपल्याकडे लक्षच नाही त्याचं. आपल्याकडे लक्षच नाही. मेटाकुटीला आलाय माझा जीव. सकाळी उठून जाऊन त्या ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं, संध्याकाळी हॉटेलमध्ये काम करायचं, आणि एवढं करून हातात काय येतं? काही नाही. अर्णव म्हणतो ते पटतं मला. ह्या देवाचा आशीर्वाद, चमत्कार, हे सगळं आहे ना, हे ते गोष्टीपुरतच मर्यादित. आपल्याकडं अजिबात लक्ष नाही देवाचं, अजिबात. अहो मी काय बोलत बसले इथे. चला तुम्ही लवकर फ्रेश व्हा, मी तुम्हाला जेवायला वाढते. हा आई चला, तुम्हाला पण जेवायला वाढते.
काय हो? अहो, किती वेळा मोजताय पैसे? सारखे सारखे मोजून वाढणार आहेत का? काय आहे, गिरायकांना माझी पावभाजी आवडते आणि मग कधी कधी वेटर बरोबर मलाही टीप मिळते. जास्तीचे पैसे जमा झाले की या डब्यात जमा करायचे. माझ्या मेघाच्या ऍडमिशनचा फंड. हा, छान. आणि काय आहे, हा डबा भरला की हे पैसे पतसंस्थेत जाऊन भरायचे. एवढंच व्याज मिळतं ना. काय हो, फक्त मेघाच्या शिक्षणाचा विचार तुमच्या डोक्यात असतो नाही का? बाकी काही नाही. किती जमले आतापर्यंत? त्यातले आणि पतसंस्थेतले मिळून 40-45 तरी झाले असतील. अरे बापरे, म्हणजे अजून भरपूर जमवायला लागणार आहे तो. लाखभर तरी फी असेल नाही का मेघाची? 1.5 लाख. MBA करायचंय ग तिला. एकदा का ती शिकून नोकरीला लागली ना की मग भरपूर कमवेल. तुला अगदी गाडीतनं सुद्धा फिरवेल. पण तोपर्यंत आपल्याला ओढाताण करून काहीतरी व्यवस्था करायलाच हवी. अगदी खरंय. तिची सगळी स्वप्न पूर्ण झाली पाहिजेत. अहो पण कसे जमणार आहात तुम्ही एवढे पैसे? बघूया, होईल काहीतरी. आपल्याला करावंच लागेल काहीतरी. बघितलंस ना, छोट्या छोट्या गोष्टींसाठी मेघा हल्ली किती टेन्शन घेते ती. पैसे जमले नाही तर निराश होईल ती. आपल्याला काहीतरी मार्ग काढायलाच हवा. काय हो, मगाशी तर तो काहीच करत नाही असं म्हणत होता आणि आता त्यालाच हात जोडताय. आता कुठे निघालात? मुलं झोपली का बघून येतो. ती झोपली कधीच. आणि आता तुम्ही सुद्धा झोपा. दिवसभर नुसते मर 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 कामं करायची. विश्रांती पण घ्यावी माणसाने थोडी. 2-2 नोकऱ्या करू नका म्हटलं तर ऐकत नाही माझं. आता निदान एवढं तरी ऐका. झोपतो बाई, झोपतो. काय हो? कोणाचा फोन आणि कट का केलात? मार्केटिंग वाल्यांचा फोन. एवढ्या रात्री? मार्केटिंग वाल्यांना दिवस काय आणि रात्र काय, त्यांचा माल खपल्याशी कारण. चल तू पण झोपायला. चल येतो ग मी. अहो हे काय, एवढ्या लवकर निघालात सुद्धा? हे काय आहे? अहो झोप सुद्धा पूर्ण घेत नाही तुम्ही. एवढी दगदग करणं बरं नाही. शरीराला थोडी तरी विश्रांती आवश्यक असते. बघ तुझं हे रोज रोज तेच तेच काय आहे. माझ्या मुलीच्या सुखापुढं मला काहीही मोठं नाही. मला आराम मिळावा म्हणून मेघाची हुशारी फुकट जाऊ देऊ का? नको ना. सुखी राहा. माझी गुणाची पोरती. खूप अभ्यास कर आणि मोठी हो. आई मी क्लासला जाऊन येते. होय. चल मी पण येतो. हॅलो. अहो तुम्हाला सांगितलं ना मी रॉंग नंबर आहे म्हणून. किती वेळा फोन करताय? अरे 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 ऐक ऐक ऐक. अहो फोन चालू आहे. कोणाचा फोन होता? अगं कोणाचं नाही ग, रॉंग नंबर होता. अहो तो तुमचं नाव घेत होता. अगं सांगितलं ना तुला, वाटलं असेल तसं. रॉंग नंबर होता. हे बघ मला गडबड आहे, येतो मी.
हॅलो. शाबास, घेतलास बाबा फोन एकदाचा. अरे किती भाव खातोस. अरे गोपाळ बोलतोय, ओळखलंस का? हो हो ओळखलं, बोल बोल. अरे किती फोन केले तुला. अरे कधी कट करतोस, कधी रॉंग नंबर म्हणून सांगतोस. अरे बाबा एवढं बिझी असू नये माणसानं. अरे अरे पण मी त्या अरे चेष्टा केली रे. नाही नाही, चांगला आहे. तू मोठा माणूस झालायस, बिझी आहेस, हे चांगलं आहे. बर, मी फोन याच्यासाठी केला होता, आपलं गेट टुगेदर करायचं ठरलंय. हॅलो मनोहर, अरे ऐकतोयस ना? हा हा बोल बोल, ऐकतोय मी. अरे आपल्या बॅचचं गेट टुगेदर करायचं ठरवलंय. मी आणि मंग्यानं सगळ्यांचे नंबर गोळा केले. अरे मंग्या आठवतोय ना, मंगेश? अरे टेलिफोन भवनात कामाला आहे. अरे म्हटलं टेलिफोन भवनात कामाला आहेस तर लाग कामाला, मिळव सगळ्यांचे नंबर. हो का? अरे नाहीतर काय. अरे काम चालूच असतात रे, पण भेटायला पाहिजे ना आपण सगळे. पण तुला कोण कोण येणार आहे माहितीये का? अरे तुला विवेक आठवतं का? विवेक्या रे, जसमिस, मोठा ढापण्या जाड भिंगाचा चष्मा होता बघ. अरे तो येणार आहे. आणि विशाल आठवतोय का? शेमडा विशाल. अरे तो आता एका मोठ्या बँकेचा मॅनेजर झालाय. आणि गणेश आठवतोय? गणा गणा. अरे शाळेत असताना मुलींशी बोलायला किती घाबरायचा. त्या लेखानं ऍड एजन्सी चालू केली. आता फोटो काढत असतो मॉडेल्सचे. आणि नक्की यायचं. येत्या 25 तारखेला माझ्या बंगल्यावर आपल्या सगळ्यांचं गेट टुगेदर आहे. हो हो. अच्छा, म्हणजे तुला माहिती आहे? मंग्यानं मेसेज केला असेल, हो ना? अरे मग काय प्रश्नच नाही, भेटू आपण. काय? अरे ऐक ना, मला नाही शक्य होणार रे. अरे एक दिवस प्लीज कर ना ऍडजस्ट. ऐक ना, मी तुला नंतर फोन करू का? मी आता जरा गडबडीत आहे. हा ठेवतो मी. अरे अरे मनोहर, ऐकून घे. मॅनेजर, ओ मॅनेजर. काय झालं दादा? अहो काय, तुमची पावभाजी स्पेशल असती म्हणून आम्ही लांबून येतो. आज तर काही चवच नाही याला. कशाला यायचं आम्ही इतक्या लांबून? माफ करा साहेब, आज कदाचित थोडी गडबड झाली असेल. कसली गडबड? आम्ही इथे यायचं नाही ते तरी सांगा. तसं नाही, थोडं सांभाळून घ्या. हवं असेल ना तर दुसरी बनवून देतो. ही राहू दे बाजूला. जादाचे पैसे देऊ नका हवे तर. जगन, 2 पावभाजी घेऊन ये. सॉरी साहेब, पुन्हा असं होणार नाही. मनोहर, अरे मनोहर, मनोहर, अरे लक्ष कुठे आहे तुझं? काय झालं? तुझ्या पावभाजी बद्दल तक्रार आली आहे. चांगल्या 1 नाही 2-4 जणांनी तक्रार केली आहे. पावभाजी नेहमीसारखी नाही आहे म्हणून. काय झालंय? नाही, तसं काहीच नाही. मनोहर, तुझ्या हातची पावभाजी म्हणजे आपल्या हॉटेलची स्पेशल डिश आहे. तुझ्यासारखा प्रामाणिक कष्टाळू माणूस दुसरा कोणीच नाही आहे. आणि तू जर असं करायला लागलास तर कसं चालेल? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं काही नाही. मला कल्पना आहे मनोहर, तू जे हे काम करतोयस ना ते तुझं नाहीच आहे. ह्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी तू काम करू शकतोस. केवळ गरज म्हणून तू हे काम करतोयस, पण त्याचा मोबदला तुला तेवढा मिळत नाहीये. आणि गरज असली ना तरी तू उधारी मात्र करणार नाहीस. मनोहर, अरे मग हा तिढा सुटणार तरी कसा? हो, थोडी अडचण आहे, पण होईल काहीतरी, निघेल मार्ग.
हो, आता तोच काहीतरी याच्यातनं मार्ग काढू शकतो. ए चल लवकर आवर. हा? अगं डबा दे लवकर. अहो आज लवकर निघालात? हो ग, मला त्या पतसंस्थेत जायचंय पैसे काढायला. दागिने विकले असते पण ते पण नाहीत आपल्याकडे, म्हणून आता या पतसंस्थेतले पैसे काढून तिची फी भरून टाकू. ऑफिसच्या वेळेत जाणार आहे ना, म्हणून जरा लवकर जायचं, बाकी काय. ऑफिसमध्ये जरा सुद्धा सवलत घेऊ नका बरं का तुम्ही. मला कोणाचेही उपकार घेतलेले आवडत नाहीत हे माहिती आहे तुला, आणि माणसाने आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं बस. बरं राहिलं. अहो तुमच्या त्या शाळेच्या मित्रांचं गेट टुगेदर आहे का? नाही. नाही. अहो पण मग तुमच्या त्या मित्राचा फोन आला होता ना. मला उशीर होतोय ग बाई, चल. अहो सांगा ना, तुमच्या मित्राचा फोन आला होता ना. हो आला होता. 24 तारखेला गेट टुगेदर आहे त्यांचं गोपालच्या बंगल्यावर. अहो मग तुम्ही त्यांना का टाळताय? अगं काय करू मी तिथे जाऊन? ते सगळे एवढे मोठ्या मोठ्या पदावर आहेत आणि मी हा असा. नाही, मला माहिती आहे कुठलंही काम वाईट नाही, आपलं काम प्रामाणिकपणे करायचं हेही पटतंय मला. पण नाही, मी त्यांच्या पुढे जाऊ नाही शकणार. अहो उलट तुम्ही जाऊन त्यांना भेटा. अहो इतके श्रीमंत आहेत तुमचे मित्र. अहो कोणी उसने देतील तुम्हाला पैसे. म्हणून मी तिकडे जाऊ, त्यांच्या पुढे हात पसरू? हे बघ, मला कुणाचेही उपकार आवडत नाहीत हे माहिती, तुला किती वेळा सांगू? आणि मी तिकडे जाणार नाही म्हणजे नाही. हे बघ, पुन्हा हा विषय काढू नकोस, कळलं? अगं मेघा, हा जी. अगं तुझा फोन बाहेर ठेवून गेलीस बघ, वाजतोय तो बघ जरा. हा आले आले. हॅलो. हा. नाही नाही सर, म्हणजे हा मला कल्पना आहे, उद्या लास्ट डे आहे त्याची. हा सर सर म्हणजे मी उद्या येऊन फी भरली तर चालेल का? हा हा ठीक आहे. मेघा, काय झालं ग? कोणाचा फोन होता? आजी लोक म्हणतात मी जर उद्यापर्यंत फी नाही भरली ना तर मला ऍडमिशन नाही मिळणार. अगं असं काही होणार नाही. तुझे बाबा गेलेत ना पतसंस्थेमध्ये पैसे आणायला, तुझ्या फीची व्यवस्था होईल, काही काळजी करू नकोस. बाबा आले. बाबा पैसे आणलेत तुम्ही? साहेब, बाबा काय झालं सांगा ना. मला मला माफ कर बेटा. म्हणजे म्हणजे बाबा काय झालं? बेटा, तुझा बाप एवढा कम नशिबी आहे ना, तुझ्यासाठी आता काही करू शकत नाही. काय हो, काय झालं? आपले पैसे ज्या पतसंस्थेत होते ना, पतसंस्था बुडाली.
पैसे बुडाले ग. बाळा बाळा तू रडू नकोस हे बघ. अगं आपण नक्की काहीतरी करू ग. बाबा आता काय करणार आहोत आपण? काहीच शक्य नाहीये. अगं मेघा मेघा ऐक ना मेघा. मीच कमनशिबी आहे. तुम्ही शांत व्हा बरं जरा. तुम्ही शांत व्हा. शांत व्हा तुम्ही. शांत हो बाळा. अरे ना तू बाहेर जा जरा खेळायला. तुम्ही शांत व्हा पहिलं. अगं, शांत व्हा. कसं शांतू? माझ्या मुलीसाठी मी एवढं सुद्धा करू शकत नाही. प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर आलाय ग तिचा. आणि एवढं काय मोठं मागते आपल्याकडं? तिला शिकायचंच आहे ना. पण नाही, तेही नाही करू शकत आहे मी. मनोहर, अरे वाईट वाटून घेऊ नकोस रे बाळा. मला माहित आहे की तुझी इच्छा आहे तिला शिकवायची, पण ती हुशार आहे, काहीतरी करेल रे ती नक्की. अहो तुम्ही असे निराश होऊ नका बरं. तुमच्या अशा वागण्यामुळे मेघाला किती त्रास होईल माहितीये ना. ती सगळ्या गोष्टी मनाला लावून घेते ना. तुम्ही असे निराश नका हो. हो पण तू सांभाळ तिला त्रास होता का म्हणे? नाही नाही मी मेघाला समजावून सांगते. आणि तुम्ही पण जरा शांत व्हा. आपले श्रीहरी आहेत ना, ते सगळं काही व्यवस्थित करतील. मी बोलते हा मेघाशी. शांत हो रे बाळा. आओ लवकर या इकडे या. काय झालं बघा हे. आओ मेघा मेघा अगं आओ लवकर इकडे या. मेघा चक्कर येऊन पडली आहे. ए बाळा मेघा काय झालं का? मेघा डोळे उघड ना. बाळा आओ या ना लवकर. मेघा बाळा बाळा डोळे उघड ना. मेघा मेघा आओ हे बघा ना. बाळा आई पाणी घाल. पाणी मारा जरा तोंड. ए बाळा उठ ना. अगं डोळे उघड ना बाळा. उठ ना. डॉक्टरला फोन करा. हो ना. हो मी डॉक्टरला फोन करतो. मेघा आई बघा ना काय झालंय. मनोहर, अरे किती रडशील. वाटेल तिला बरं. डॉक्टर म्हणाले ना की ती बरी होईल म्हणून. होईल हळूहळू नॉर्मल. नको काळजी करू. माझ्या पोरीला असं नाही बघू शकत ग. मला तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ग. पण त्यासाठी मला पैसे जमा करावे लागतील. पैसे जमतील, नक्की जमतील. त्याच्यावर विश्वास ठेव. रंकाला राव बनवण्याची ताकद फक्त त्याच्यातच आहे. काय रे, तू सगळ्यांची दुःख दूर करतोस ना? अरे आमच्याकडेच का बघत नाहीयेस? मी माझ्या घरातले सगळे इतकी वर्ष तुझी सेवा करतायत, भक्ती करतायत. अरे मग तुला पाझर का फुटत नाही आमच्यासाठी? माझ्या मुलीचं स्वप्न आहे MBA करायचं, पण त्याच्यासाठी मी जमा नाही करू शकत. मला तू कितीही कष्ट दे, माझी तयारी आहे सहन करायची. पण माझ्या मुलीला तू सुखरूप ठेव. तिचं आयुष्य सुखाचं होऊ दे, एवढीच अपेक्षा.
देवा, आता तूच काय तो मार्ग दाखव रे बाबा. मनोहर, हे मनोहर, तुझी मुलगी घरी आजारी आहे ना? अरे मग तू कशाला आलास इथे? आम्ही आमची सोय केली असती. असं कसं? ऐनवेळी तुम्ही दुसऱ्या माणसाची सोय कशी करणार? माझ्यामुळे उगाच कोणाची अडचण नको. आणि माझी बायको आहे मुलीची काळजी घ्यायला. हा पण एक सांगतो, या सगळ्याचा माझ्या कामावर अजिबात परिणाम होणार नाही याची खात्री देतो मी तुम्हाला. माझा विश्वास आहे मनोहर. ठीक आहे, कर काम. आणि हो, काही लागलं तर आठवणीने सांगायचं. हो. भूक लागली, कडक भूक लागली यार. काहीतरी खाऊया मस्त झणझणीत. बोला साहेब, काय ना आपल्याला? दादा 4 पावभाजी एकदम लवकर. आणतो. मग काय मॉडेल? अरे मॉडेलिंग करता करता तू स्वतःच एक मॉडेल बनलायस. छान मेंटेन केलंयस ना स्वतःला. सर्व देवाची कृपा. हो ते तर आहेच. गोपाळ, सगळ्यांना फोन केलेस? सगळ्यांना फोन झाले आणि गुड न्यूज अशी आहे, सगळेजण येत आहेत. नाही पण तो मनोहर एकटाच नाही म्हणतोय रे. काय प्रॉब्लेम आहे काय कळतच नाही. म्हणजे अरे काय तरी बिनसलंय बहुतेक त्याचं. मी त्याच्या घरी सुद्धा फोन केला होता, तरी सुद्धा काय नो रिस्पॉन्स. अरे कसला हुशार आहे तो पहिल्यापासून. मला वाटतं ना तो मोठ्या ठिकाणी कामाला असेल आणि म्हणूनच बिझी असेल. अरे तो नुसता हुशारच नाही तर प्रामाणिक सुद्धा आहे. आणि प्रामाणिक असणं हे जास्त कौतुकास्पद आहे नाही का? गोपाळ, पण आपल्या डीलचं कुठपर्यंत आलं? अरे आता शेवटची काही डॉक्युमेंटेशन राहिली, ते झाली ना की मग जय श्रीकृष्ण. काय चला घ्या. चला सुरुवात करूया. वास तर चांगला येतोय. कमाल, एक नंबर आहे. अप्रतिम, मस्तच, एक नंबर आहे. अरे ह्याच्या आधी का नाही आलो इथे आपण? अरे ही पावभाजी ज्या कोणी बनवले ना त्याला भेटलंच पाहिजे. नक्की, गुड आयडिया. दादा जरा इकडे येता. काय झालं? दादा ही तुमची पावभाजी जगात भारी आहे. ज्यानं कोणी केले त्याला जरा बोलवता, आम्हाला थँक्स म्हणायचं आहे त्याला. आता बोलवतो. मनोहर, हे मनोहर, अरे एवढ्या टेन्शन मध्ये असताना सुद्धा तू कमाल केलीस. काय झालं? तुझ्या आजची पावभाजी गिरायकांना खूप आवडली आहे. अरे ते तुला भेटायचं म्हणतायत. येतोस बाहेर? ठीक आहे. ये. बोला, काय आणायचं का आणखी? गेली कुठे सगळे? जगन, अरे गिरायका कुठे गेली? साहेब त्यांना फोन आला होता, अर्जंट काम होतं म्हणून घाईत निघून गेले. पण आपलं कार्ड दिले साहेब मी त्यांना. हे छान केलंस मनोहर. तुझ्यामुळे आपल्या हॉटेलचं नाव होत आहे. अरे अभिमान आहे तुझा. जा काम कर. बिजाराच्या मुलीला लवकर बरं वाटू दे आणि त्याचं आयुष्य मार्गी लागू दे. जय श्रीकृष्ण. झालं का? हे घ्या वेफर्स. अरे थँक्यू थँक्यू. बाकी काय? तुम्ही सगळेजण इथं मजा करताय आणि तिकडे आत तुमचे सगळेजण वाट बघत बसलेत. अरे आपल्या बिझनेस डील बद्दलच चर्चा चालली होती.
अरे मग काय हरकत नाही, पण आज मनोहर पाहिजे होता रे. त्याला खूप मिस करतोय. तो जर असता ना तर आपला ग्रुप पुन्हा भेटला असता. अगदी खरं. एक मिनिट. हॅलो. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. वा 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 वा. नाही बाकीचं मी उद्या ऑफिसात आल्यावर बोलतो. हो हो. हा नाही पण चांगलं झालं. हो हो हो. गुड गुड गुड. व्हेरी गुड. एक मिनिट. ए उद्या बोलू आपण. ओके बाय. बोल. सगळे इथे बसले, तुम्ही इथे काय करताय? अगं ऑफिसचा महत्वाचा फोन होता. एक मोठी डील क्रॅक झाली आहे. एक प्रॉब्लेम झालाय. आता काय? कॅटरिंग वाले पावभाजीचं सामान आणायला विसरले. असं कसं काय विसरले? आणि विसरले तर जाऊन घेऊन या म्हणावं. ते खूप लांब राहतात. मग आता काय करायचं? बीपी नॉर्मल यायचा. काही टेन्शन घेतलं काही नाही? नाही म्हणजे ते MBA साठी ऍडमिशन घ्यायची होती ना तिला, पण ती नाही झाली ना म्हणून. अहो काळजी घ्यायची. लवकरात लवकर हिची ऍडमिशन करून घ्या. इतक्या लहान वयात बीपीचा त्रास होणं वाईट असतो. मुरलीधरा, आमचे हे काही कोणाकडे मदत मागणार नाही. तूच काहीतरी चमत्कार कर आता. तर ही सगळी जागा आहे ती इतकी चांगली आहे. आणि तुम्हाला एक सांगतो तिथे एक म्हातारी आहे. मॅडम पावभाजीची ऑर्डर तुम्हीच दिली होती ना आता फोन करू? हो मीच दिलेली. आणलीत का तुम्ही? तसं नाही, पावभाजीचं साहित्य आणलंय आणि आमचे दादा आता ते बनवतील. कुठे आहेत दादा? ते येत आहेत. मनोहर. मॅडम टेबल कुठं लावायची ते सांगा. या मी तुम्हाला दाखवते. मनोहर. अरे मॅडम जागा दाखवतील, तिथे जाऊन आपलं सामान ठेवा. मनोहर. ते कांदा वगैरे सगळं चिरायला लागा. आणि हो आपण ते बटाटे आणलेत ना उकडलेले, त्याची पण सालं काढायला घ्या. आणि मनोहर पंत. तुम्ही व्हा पुढं. या तुम्हाला दाखवते. हे म्हणत्या. अरे म्हणत्या म्हणत्या किती दिवसाने गाठ पडतेस म्हणत्या. अरे तुला 4 वेळा मनोहर म्हणून हाक मारली तरी तुझं लक्ष नाही. माझा फोन कट केलास, पण म्हणत्या म्हणल्यावर लगेच ओळख दाखवलीस. अरे म्हणत्या, तू आहे तसंच आहेस रे. तुझ्यात काही बदल झालेला नाहीये. अरे तुला किती मिस करत होतो आम्ही, पण तू आलास ते एकदम बरं केलंस बरं का. आणि काय रे ते हॉटेल आहे ते त्याचा मालक तू आहेस? नाही रे. मग? मी तिथे आचारी म्हणून काम करतो. अच्छा, म्हणजे त्या दिवशी पावभाजी तू बनवली होतीस. अरे काय चव आहे रे तुझ्या हाताला. त्या दिवशी हॉटेलला तुला भेटता आलं नाही. आज या निमित्ताने तुझी भेट झाली. आलास ते चांगलंच झालं आता.
अरे म्हणत्या तुला बघून शाळेचे दिवस आठवले रे. अरे तू म्हणजे रिलीफ होतास. परीक्षेला तुझ्यामुळे आम्ही पास होत चाललो. अरे गणितातलं दगड मला काय कळत नव्हतं, पण मला सगळं गणित या मनोहरनं शिकवलं. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळं सगळं काही ह्यानं शिकवलं. आज आपल्या आयुष्याची नाव जी काय पहिलं तिराला लागली आहे ना, ती या मनोहर मुळे लागली आहे. ए मनोहर, ए काय झालं? काय झालं? काही नाही रे. मी तुम्हाला सगळ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळं शिकवलं, पण माझ्या स्वतःच्या आयुष्यात फक्त वजाबाकीच झाली रे. म्हणजे गोपाळ, मी तुम्हाला सगळ्यांना का टाळत होतो माहितीये? कारण अरे मला तुमच्या सगळ्यांच्या पुढे यायला लाज वाटत होती. तुम्ही सगळे एवढे मोठे आणि मी हा असा. अरे आपली 10वीची परीक्षा झाली ना, त्याच्यानंतर लगेच माझे वडील गेले. मग माझं शिक्षण तिथंच संपलं. घराची जबाबदारी माझ्यावर आली आणि शिक्षण पुढे घेताच आलं नाही रे. हे बघ, तू हरलेला नाहीयेस. अरे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? अरे तुझ्या हाताला जी चव आहे ना, ती अख्ख्या शहरभर प्रसिद्ध आहे. आम्ही सगळ्यांनी कितीही कष्ट केले, कितीही पैसा कमावला ना, तरी आम्ही प्रसिद्ध नाही होऊ शकत. अरे हे तुझं यश आहे, खूप मोठं यश आहे. हे बघ, आयुष्य नव्याने सुरुवात करू शकतो. तुझ्या हाताला चव आहे. तुला पाहिजे फक्त एक संधी, ती आम्ही देऊ ना. ती कशी? अरे आम्ही मित्रांनी मिळून 3 स्टार हॉटेल काढायचं ठरवलंय आणि त्या हॉटेलच्या हेड शेफची ऑफर आम्ही तुला देतोय. आणि महिन्याला 1 लाख पगार चालेल ना? नाही रे, ते आता शक्य नाही. ती वेळ केव्हाच निघून गेली. अरे माझी मुलगी. आम्हाला कळलंय सगळं आणि तिच्या ऍडमिशनची चिंता करू नकोस. आज शेवटची तारीख आहे ना, मी देतो पैसे. अरे पण मी. हे बघ, मला माहितीये तू पैसे उसने नाही घेणार. अरे कर्ज म्हणून घे ना. तुझ्या सॅलरी मधून हप्त्यानं पैसे फेड, मग तर झालं. अरे म्हणत्या, मित्र म्हणून मदत करतोय रे, नाही म्हणू नकोस. अरे तुझी मुलगी म्हणजे आमची कोणीच नव्हे का रे? अरे ती आमची सुद्धा मुलगीच ना. मित्रांनो, हा एक चमत्कारच आहे रे. अरे सकाळपासून आम्ही सगळे त्याच टेन्शन मध्ये, तिची ऍडमिशन कशी होणार. माझा चमत्कारांवर कधीच विश्वास नव्हता, पण आज या सुदाम्याच्या हाकेला तुम्ही सगळे मित्र कृष्ण म्हणून धावून आलात रे. अरे मन्या. देवा, माझ्याच आयुष्यात तू काही घडवत नाहीस असं मला नेहमी वाटायचं. आई ज्या चमत्काराच्या गोष्टी सांगायच्या ना, त्यांनी मला राग यायचा. मला वाटायचं या सगळ्या बाकड कथाच आहेत. आज तू माझ्या आयुष्यात जो चमत्कार घडवलायस ना, त्यांनी माझं सगळं जीवनच पालटून गेलंय, सगळं आयुष्यच पालटून गेलंय. देवा, आता यापुढं माझी
काहीही तक्रार असणार नाही. मी तुझी भक्तिभावानं अखंड सेवा करेन. ओम नमो श्री कृष्णाय नमः.